नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतेच आपण क्लास 5 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। लेसन आहे आपला मल्टिप्लायज अँड फॅक्टर्स। ठीक आहे, लेक्चर नंबर 4 या ठिकाणी आपण बघणार आहोत। पण तुम्हाला या आधीचे लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 5 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। त्याच पद्धतीने या लेसन साठी लागणारे इम्पॉर्टंट व्हिडिओज म्हणजे जसं की डिव्हिजिबिलिटी टेस्ट, गणिताचा बेस हा आपली प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले बघू शकता। किंवा नंबरची इंट्रोडक्शन, जसं की प्राइम नंबर म्हणजे काय, नॅचरल नंबर्स काय असतात किंवा को प्राइम नंबर्स काय असतात, याची ही लिंक जी आहे ती पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजचं लेक्चर। क्वेश्चन बघा, डिटरमाइन वेदर द पेयर्स ऑफ द नंबर गिवन बिलो आर को-प्राइम नंबर्स। आता दिलेले नंबर्स हे को-प्राइम नंबर्स आहेत का, हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे। ठीक आहे, आता को-प्राइम नंबर्स आहेत का हे बघण्यासाठी आपल्याला फॅक्टर्स काढावे लागतील आणि ते आपण मागच्या फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। ठीक आहे, आता बघा फॅक्टर्स ऑफ 22 काय असणार आहे या ठिकाणी। फर्स्ट क्वेश्चन बघतोय, फॅक्टर्स ऑफ 22 कुठले कुठले असणार आहेत। फर्स्ट तर 1 असणार आहे, कोणकोणत्या नंबरनी त्यांना डिवाइड होतं ते नंबर्स म्हणजेच काय असणार आहे, 22 चे फॅक्टर्स असणार आहेत। नेक्स्ट नंबर काय असणार आहे या ठिकाणी, 2 असणार आहे। नेक्स्ट कुठला असणार आहे बघा, 11 असणार आहे आणि नेक्स्ट असणार आहे 22 असणार आहे, बरोबर आहे। आता फॅक्टर्स ऑफ 24 बघूया। फॅक्टर्स ऑफ 24 कुठले फॅक्टर्स असणार आहेत बघा या ठिकाणी, 1 असणार आहे। 1 तर कंपल्सरी सगळ्यांचा फॅक्टर असतोच। ओके, युनिट प्लेसला 4 आहे त्यामुळे 2 ने डिवाइड होईल। त्याच्यानंतर बघा 3 8 जा 24 त्यामुळे 3 ने डिवाइड होईल। त्याच्यानंतर कुठला नंबर येतो बघा, 4 6 जा 24 त्यामुळे 4 आले, 6 आले। नेक्स्ट बघा 7 येणार आहे का, नाही येणार आहे, 8 येणार आहे। 8 3 जा 24 असतं, 9 च्या टेबल मध्ये 24 आहे का, नाहीये। नेक्स्ट 12 2 जा 24 आले। नेक्स्ट असणार आहे 24 1 जा 24। आता आपल्याला काय करायचे तर कॉमन फॅक्टर्स या ठिकाणी राईट करायचे। कॉमन फॅक्टर, आता कॉमन फॅक्टर म्हणजे काय तर दोन्ही जे फॅक्टर्स आहेत ते दोघांच्यातही सेम असले पाहिजेत। जसं की बघा या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी पण आहे, म्हणजे फर्स्ट कॉमन फॅक्टर हा काय आलेला आहे, 1 आलेला आहे। दुसरा बघा या ठिकाणी पण 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे, त्यामुळे या ठिकाणी आलेला आहे 2। ओके, नेक्स्ट कुठला नंबर आहे बघा, अजून हे 2 कॉमन फॅक्टर या ठिकाणी आहेत। आता को-प्राइम नंबर म्हणजे काय तर दिलेल्या 2 नंबर मध्ये फक्त 1 हा जर कॉमन फॅक्टर येत असेल तर ते 2 नंबर काय असतात, को-प्राइम नंबर असतात। पण इथं 1 आणि 2 आलेला आहे, देअरफॉर 22 and 24 आर नॉट अ को-प्राइम नंबर्स। ठीक आहे, आता बघूया सेकंड क्वेश्चन। या ठिकाणी बघा 14 आणि 21 दिले, म्हणजे फर्स्ट आपण काय करणार आहे तर फॅक्टर ऑफ 14 काढणार आहे। फॅक्टर ऑफ 14 काय असणार आहे सांगा मला, तर फर्स्ट तर 1 कंपल्सरी असतो, त्याच्यानंतर काय असणार आहे बघा 2, 7 जा 14 असणार आहे। 3 ने होतं का, नाही, 5 नी नाही, 6 नी नाही, 7 नी होतं। 7 2 जा 14 आणि 14 1 जा 14। नेक्स्ट आहे आपले फॅक्टर ऑफ 21। ठीक आहे, 21 चे पण फॅक्टर बघा 1 आले, नंतर काय असणार आहे 2 नी, युनिट प्लेसला 1 आहे त्यामुळे 2 नी डिवाइड होणार नाही। नेक्स्ट 3 7 जा 21, 7 3 जा 21 आले। नेक्स्ट काय असणार आहे तिथं 21 1 जा 21 आले। आता परत एकदा कॉमन फॅक्टर लिहिणार आहे आपण। कॉमन फॅक्टर म्हणजे दोघांच्यात सेम असणार आहे, यात 1 आहे यात 1 आहे, म्हणजे फर्स्ट कॉमन फॅक्टर 1 आला। नेक्स्ट बघा इथं 7 आहे, इथं 7 आहे, त्यामुळे 7 आला। इथं 1 आणि 7 हे 2 कॉमन फॅक्टर आले असल्यामुळं 14 आणि 21 इज नॉट अ को-प्राइम नंबर। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1 आणि 7 हे 2 फॅक्टर्स आले, त्याच्यामुळं हे दोन्ही नंबर को-प्राइम नंबर नाही। थर्ड वन मध्ये बघा 10 आणि 33 दिलेले आहेत, बरोबर आहे। फर्स्ट आपण काय करणार आहे 10 चे फॅक्टर लिहिणार आहे। फॅक्टर ऑफ 10 काय असणार आहेत बघा, या ठिकाणी 1 तर असतोच कंपल्सरी, नेक्स्ट 2 असणार आहे कारण युनिट प्लेसला 0 आहे, त्याच्यानंतर 3 नसणार आहे, 4 नसणार आहे, 5
आहे. 5 टू 10 असतं. नंतर काय असणार आहे बघा 10 असतं. ओके, नेक्स्ट फॅक्टर्स ऑफ 33 चे फॅक्टर्स काय असणार आहे त्या ठिकाणी 1 असणार आहे. युनिट प्लेसला 3 आहे त्यामुळे 2 नी नाही होणार आहे, 3 नी होणार आहे या ठिकाणी. नेक्स्ट अजून काय होतं तर 11 3 जा 33 आणि 33 1 जा 33 असणार आहे. बरोबर आहे. कॉमन फॅक्टर्स काय आले या ठिकाणी तर या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे त्यामुळे 1 आलेला आहे. अजून कुठला कॉमन फॅक्टर आहे का तर नाही. द 1 इज ओनली 1 common factor, therefore 10 and 33 is the co-prime numbers. 10 आणि 33 हे काय झाले आपले कोप्राईम नंबर झाले. का तर एक हा एकच फॅक्टर आहे कॉमन या दोघांच्यात, म्हणून काय झाला 10 आणि 33 इज द कोप्राईम नंबर. ठीक आहे. आता बघा 11 आणि 30 फॅक्टर्स ऑफ 11 काय असणार आहे त्या ठिकाणी 11 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे याचे फॅक्टर्स 11 म्हणजेच 1 अँड 1 काय असणार आहेत 11 हे फॅक्टर असणार आहेत. फॅक्टर ऑफ 33 काय असणार आहे बघा फॅक्टर ऑफ 30 काय असणार आहे या ठिकाणी 1 असणार आहे, 2 असणार आहे, नंतर 3 असणार आहे, नंतर 5 असणार आहे, नंतर 5 6 जा 30 त्यामुळे 6 असणार आहे, 7 नसणार आहे, 8 नसणार आहे, 10 3 जा 30 असणार आहे. नेक्स्ट अजून काय होतात बघा तर 15 टू 30 होतात आणि 13 1 जा 30 येतात. बरोबर आहे. आता त्यामुळे कॉमन फॅक्टर काय आले या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे त्यामुळे 1 आले. अजून कुठला कॉमन फॅक्टर आहे का यामध्ये तर नाही. देअरफॉर 1 इज ओनली 1 कॉमन फॅक्टर, देअरफॉर 11 and 30 आर को-प्राईम नंबर्स. त्याच्यामुळे ते काय असणार आहेत को-प्राईम नंबर्स असणार. फिफ्थ वन क्वेश्चन काय दिलंय बघा इथं 5 आणि 7 दिले. तर 5 पण काय आपला प्राईम नंबर आहे आणि 7 पण काय प्राईम नंबर आहे त्यामुळे डायरेक्टली आपण को-प्राईम नंबर आहेत असं लिहू शकतो, पण आपल्याला मेथडनी जायचं आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी फॅक्टर ऑफ 5 काय असणार आहे त्या ठिकाणी 1 and 5 झाली. बरोबर आहे. फॅक्टर ऑफ 7 काय असणार आहेत 1 आणि 7 असणार आहेत. कॉमन फॅक्टर काय आला बघा यातला काय असणार आहे इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे म्हणजे 1 आले. देअरफॉर 1 इज द ओनली 1 कॉमन फॅक्टर. देअरफॉर काय असणार आहे 5 and 7 आर को-प्राईम नंबर्स. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन जो 6th वन आहे तो बघूया. आता या ठिकाणी 15 चे फॅक्टर पाडून घेणार आहे आपण. फॅक्टर्स ऑफ 15 काय असणार आहेत बघा 1 असणार आहे, 2 असणार आहे का या ठिकाणी नसणार आहे, 3 5 जा 15 त्यामुळे 3 असणार आहे, 5 असणार आहे, अजून कोणता आहे का नाही, डायरेक्ट काय असणार आहे या ठिकाणी 15 असणार आहे. नेक्स्ट आहे आपला फॅक्टर ऑफ कुठला आहे 16 काय असतील फर्स्ट 1 असणार आहे, 2 च्या टेबल मध्ये 16 येतं त्यामुळे 2 असणार आहे, नंतर 4 4 जा 16 असणार आहे 4 च्या टेबल मध्ये आहे. नेक्स्ट 5 च्या नाही, 6 6 जा नाही, 7 च्या पण नाही, 8 2 जा 16 असणार आहे या ठिकाणी आणि दुसरा आहे आपला 16 1 जा 16 असणार आहे. बरोबर आहे. आता कॉमन फॅक्टर्स यातमध्ये पण काय आले बघा कॉमन फॅक्टर काय आले इथं 1 आहे, इथं 1 आहे, अजून काही कॉमन आहे का यामध्ये नाही त्यामुळे 1 आहे. म्हणजे परत एकदा आपल्याला काय लिहायचं आहे या ठिकाणी तर 1 इज द ओनली 1 कॉमन फॅक्टर. ठीक आहे. देअरफॉर कुठला नंबर आहे आपला 15 and 16 आर को-प्राईम नंबर्स. ठीक आहे. आता बघूया 7th आणि 8th क्वेश्चन. आता बघा 7th वन क्वेश्चन बघतोय आणि या ठिकाणी आपल्याला 50 आणि 52 दिलेलं आहे. फर्स्ट आपल्याला काय करायला लागतील फॅक्टर्स लिहायला लागतील. फॅक्टर्स ऑफ 50 काय असणार आहेत बघा फर्स्ट तर 1 असणारच आहे, 2 असणार आहे कारण युनिट प्लेसला 0 आहे, 3 नी डिवाइड होतं का तर नाही होते, 4 नी होतं का नाही होणार आहे, 5 नी होतं का तर होतं युनिट प्लेसला 0 आहे,
नेक्स्ट 6 नी होणार आहे का? नाही होणार आहे. 7 नाही, 8 नाही, 10 होणार आहे, त्यामुळे त्याला 10 आले. नेक्स्ट बघा दुसरा नंबर आहे आपला 25 2 जा 50 आणि 51 जा 50 आले. बरोबर आहे. फॅक्टर्स ऑफ 52. आता 52 कशाने डिवाइड होतं बघा, तर 1 नी तर होतच, युनिट प्लेसला 2 आहे त्यामुळे 2 नी होतं. 3 नी होणार आहे का? नाही होणार आहे. 7 येतं त्या ऍडिशन, त्यामुळे 3 नी नाही होतंय. 4 नी होतं का? तर होतं, 4 नी झालेलं आहे. नेक्स्ट काय असणार आहे बघा, 13 चौक 52, त्यामुळे 13 नी होतंय. अजून कशाने होतंय? 26 2 जा 52, त्यामुळे 26 नी होणार आहे आणि 52 नी होणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा कॉमन फॅक्टर्स काय आलेले आहेत या ठिकाणी. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे, त्यामुळे 1 लिहिला. इथं 2 आहे, 2 आहे, त्यामुळे 2 लिहिलेला आहे. अजून कुठला कॉमन फॅक्टर आहे का? नाही आहे. देअरफॉर 50 and 52 इज नॉट अ कोप्राइम नंबर्स. ठीक आहे. आता बघूया लास्ट वन आणि 8th वन क्वेश्चन. या ठिकाणी बघा फॅक्टर्स ऑफ 8, फॅक्टर्स ऑफ 17 काय असणार आहेत? 1 आणि 17च असणार आहेत, कारण हे काय आहे आपला प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे. दुसरा आहे आपला फॅक्टर्स ऑफ 18 काय असणार आहेत? फॅक्टर्स ऑफ 18 1 असणार आहे, 2 असणार आहे, 3 6 जा 18 त्यामुळे 6 असणार आहे, 6 असणार आहे. नेक्स्ट बघा 9 2 जा 18 आणि 18 1 जा 18. बरोबर आहे. कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांचे सेम असणारे फॅक्टर्स कुठले आहेत या ठिकाणी? तर या ठिकाणी 1, या ठिकाणी 1, त्यामुळे 1 आले. अजून कुठला कॉमन फॅक्टर आहे का? नाही. दॅट्स वाय 1 इज ओनली 1 कॉमन फॅक्टर. Therefore 17 and 18 is a co-prime number. हा होता आपला लास्ट क्वेश्चन. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पण पाहत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.